आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. जगन्नाथ अप्पा शिंदे अमृत पर्व नियोजन समिती कल्याण पूर्व आयोजित अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा. केमिस्ट हृदय सम्राट सेवा पुरुष अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष माजी विधान परिषद आमदार माननीय श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. त्यानिमित्त संपूर्ण भारत देशात 24 जानेवारी रोजी रक्तदान संकलन व प्रतिज्ञा सोहळा झाला. त्यामध्ये 75,000 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून आप्पांना 75व्या वाढदिवसाची गोड भेट दिली. पुणे जिल्हा केमिस्ट 75 असोसिएशननं महालक्ष्मी लॉन्स कोथरूड पुणे इथं 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुमारे 5,000 जनसमुदायांच्या साक्षीनं 55 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. प्रत्येक जोडप्याला 1 ग्राम सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याची नथ, चांदीची जोडवी, संसार उपयोगी लागणारी सर्व भांडी वधूवरांना 3-3 पोशाख देण्यात आले. तसेच कल्याण शहरात आज सार्वजनिक संस्थांच्या वतीनं अप्पांचा जीवनपट उलगडवणारी प्रकट मुलाखत सप्तकन्या मंगल कार्यालय कल्याण पूर्व इथं होणार आहे. या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरातून अप्पांचा वाढदिवसाच्या दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पोटे मैदान जिम्मी बाग कल्याण पूर्व इथं अप्पांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा जगन्नाथ अप्पा शिंदे अमृत पर्व नागरी सत्कार सोहळा नियोजन समिती कल्याण पूर्वच्या वतीनं आयोजित केला असून या कार्यक्रमास माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब, माननीय नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, नामदार हसन मुश्रीफ, आमदार दादा भुसे, आमदार प्रकाश आंबेडकर, माननीय खासदार बाळामामा म्हात्रे तसेच समितीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व स्वागत अध्यक्ष सुलभाताई गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कल्याण पूर्वेकरांकरता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय अप्पा शिंदे हे कल्याण पूर्वेमध्ये राहतात. देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत, लाखो केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते ज्यांच्यावर प्रेम करतात आणि सातत्याने 24 वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याण पूर्वकर म्हणजे कल्याणकरांच्या वतीने एक नागरिक सत्कार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत. कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75,000पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून हे रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे काल दिवसभरात देशभरामध्ये 75,000पेक्षा जास्त बाटल्या संकलित झाल्या. पुण्यामध्ये 55 जोडप्यांचा सामुदायिक विवाह 5,000 लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडला. आणि येत्या 29 तारखेला ज्या दिवशी अप्पांचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याण पूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे साहेब, स्वागताध्यक्षा आमदार सुलभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार, खासदार, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्वजण कल्याण पूर्वमध्ये मोठे मैदानात संध्याकाळी 5 वाजता उपस्थित राहणार आहेत. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे. मी आपल्या माध्यमामधून कल्याण पूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण
जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपणना शुभेच्छा द्याव्यात. खूप खूप धन्यवाद. आज येणाऱ्या 29ला आप्पासाहेब शिंदे यांचा जो अमृत महोत्सवी वाढदिवस आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारच आहे. परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तर 75,000च्या वर म्हणजे मला वाटतं 81,300 रक्तसंकलन झालं. काही व्यक्ती असतात ना की पक्ष, जात, धर्म आणि पंथ याच्या पलीकडची असतात. अशी माणसं शतकोत्तर एकदा जन्माला येतात. असे एक आमचे आप्पा ज्यांचं सामाजिक असो, शैक्षणिक असो, महिला सक्षमीकरणासाठी असो किंवा औद्योगिक क्षेत्रात आणि MCAच्या आणि आपलं याचं महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसंच भारतीय इंडियन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ह्याच्यामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. गेले मला वाटतं किती 25-1 वर्ष आप्पा सातत्याने अध्यक्षपदावर आहे. संपूर्ण भारताचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक काम खरंच उल्लेखनीय आहे. तसं आपलं जर खडवलीचं जर तुम्ही मिलिटरी स्कूल बघितलं, विविध शैक्षणिक संस्थांना त्यांचं देणं असतं. दर गुरुवारी आरोग्यासाठी लागणारा निधी, शिक्षणासाठी लागणारा निधी, दर गुरुवारी सकाळी दर गुरुवारची जी काही गरजू असतात ती वाट बघत असतात की गुरुवार कधी येतो आणि आम्ही आप्पांकडे बसून आम्हाला मदत कधी मिळते. तर अशा प्रकारचं काम हे आपण सातत्याने करत आले आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा 75वी आहे आणि आमच्या कल्याणकारांचं अहोभाग्य म्हणजे अशी ही व्यक्ती आमच्या कल्याणमध्ये आहे. आणि हा कार्यक्रमाच्या प्रमुख निमंत्रक म्हणून आज माझी नियुक्ती केली याबद्दल मी खरंच यांचं आभार मानतो सगळ्यांचं. आणि आप्पांना अशीच पुन्हा 100री करण्याचा योग सगळ्या आमच्याकडे यावा आणि निश्चितपणे आप्पांना उदंड आयुष्य लावावं ही आई जगदंबेची प्रार्थना करतो. त्या दिवशी कोण नेते आपले उपस्थित असतात? नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार साहेब, अजितदादा आहेत, सन्मान्य माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे खासदार साहेब आहेत, सुलभाताई गायकवाड आमदार आहेत आणि संपूर्ण या ठाणे जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार असतील किंवा सगळे इथले जर लोकप्रतिनिधी नगरसेवक आजी माजी नगरसेवक असतील तसेच महापौर असो किंवा सर्व प्रकारचे सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि निश्चितपणे हा एक सोहळा आमच्या कल्याणकारांचा सोहळा होईल असं मला वाटतं. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.